नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण रूपक अलंकार आणि व्यतिरेक अलंकार असे दोन अर्थालंकार पाहिले. आजही मी त्याच बाबतीत थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. पहा, रूपक अलंकार म्हणजे काय? तर जेव्हा वाक्यात उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकरूप आहे, अभिन्न आहेत. अभिन्न म्हणजे काय? भिन्न नाहीत, एकरूप आहेत असं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा रूपक अलंकार होतो. आता तुम्हाला उपमेय आणि उपमान माहिती आहे. उपमेय कशाला म्हणायचं? तर ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचं वर्णन आलेलं आहे वाक्यामध्ये त्याला उपमेय म्हणायचं. आणि उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा उपमेयाला कशाची उपमा दिली आहे ते असतं उपमान. आता हे उदाहरण पहा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आता याच्यामध्ये कोणाचं वर्णन आलेलं आहे? कोणाची तुलना करायची आहे? तर लहान मूल. लहान मुलाचं वर्णन आलं आहे म्हणून ते झालं उपमेय. आणि लहान मुलाची तुलना कोणाशी केलेली आहे? तर मातीच्या गोळ्याशी, म्हणून मातीचा गोळा हे झालं उपमान. लक्षात आलं? मग उपमेय आणि उपमान, लहान मूल आणि मातीचा गोळा हे एकरूपच आहेत. जसं गोळ्याला आकार द्यावा तशी मूर्ती घडते, तसं लहान मुलांवर आपण जसे संस्कार करू तशी ती मुलं घडतात. आणि म्हणून या वाक्यामध्ये उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत, अभिन्न आहेत, त्याच्यामध्ये अजिबात भेद नाही आहे. म्हणून इथे रूपक अलंकार झालेला आहे. लक्षात आलं? उपमेय म्हणजे काय? ज्याचं वर्णन आलेलं आहे वाक्यामध्ये किंवा ज्याची तुलना करायची आहे त्याला उपमेय म्हणायचं. आणि ज्याच्याशी तुलना केली आहे, उपमेयाची ज्याच्याशी तुलना केली आहे किंवा उपमेयाला ज्याची उपमा दिली आहे त्याला उपमान असं म्हणतात. आलं लक्षात? ठीक आहे. पाहता, रूपक अलंकाराची काय वैशिष्ट्ये आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते. साम्य म्हणजे सारखेपणा असतं. दुसरं, उपमेय हे उपमान आहे असे मानणे, म्हणजे जे उपमेय आहे तेच उपमान आहे, दोन्ही एकरूप आहेत असं मानणं. आणि बऱ्याच वेळा या रूपक अलंकारामध्ये केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत यांसारखे शब्द किंवा हाच, हीच असे शब्द येतात. साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर केला जातो. त्यांना म्हणायचं, असे जर शब्द असतील कोणकोणते? केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, म्हणजे, हेच, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्द असतील तर तो रूपक अलंकार आहे असं ओळखायचं आपण. आणि थोडक्यात लक्षात ठेवायचे, उपमेय उपमान या दोहोत एकरूपता असली की तो रूपक अलंकार होतो. आता रूपक अलंकाराची काही उदाहरणं पहा. आमचे काका साक्षात जमदग्नीचा अवतार. कोणाचं वर्णन आलं याच्यामध्ये? तर आमचे काका. मग काका हे झालं उपमेय. काका म्हणजे साक्षात कोण? जमदग्नी. जमदग्नी कोण माहिती ना? अत्यंत रागीट असे ऋषी आहेत. हे पुराणातले ऋषी आहेत. ते अत्यंत रागीट, क्रोधिष्ठ असे ऋषी. मग आमचे काका म्हणजे साक्षात जमदग्नी, म्हणजे जमदग्नी जसे रागीट तसेच आमचे काका. काका आणि जमदग्नी हे एकरूपच, म्हणून उपमेय आहे आमचे काका, उपमान आहे जमदग्नी. आणि दोन्ही सारखेच आहेत, एकरूप आहेत, म्हणून इथे रूपक अलंकार झाला. मग साधर्म्यदर्शक शब्द कोणता आला इथे? साक्षात. पुढे, प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. याच्यामध्ये कोणाचं वर्णन आलेलं आहे? कोणाची तुलना केली? आईची. मग आई हे झालं उपमेय. आईला काय म्हटलेलं आहे? सिंधू, वात्सल्य सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र, प्रेमाचा किंवा वात्सल्याचा सिंधू म्हणजे आईच आहे, म्हणून आई हे उपमेय. सिंधू म्हणजे समुद्र, वात्सल्य सिंधू हे आहे उपमान. म्हणजे आई जणू काही प्रेमाचा सागरच आहे. आई आणि प्रेमाचा सागर हे दोन्ही खूप एकरूप आहेत, त्यांच्यामध्ये खूप एवढं साम्य आहे, म्हणून तिथे रूपक अलंकार झाला. पुढे, हा आंबा म्हणजे केवळ साखरच. कोणाची तुलना केली आहे? आंब्याची. म्हणजेच कोणाचं वर्णन आलं आहे? आंब्याचं, म्हणून आंबा हे झालं उपमेय. आंब्याची तुलना कोणाशी केली? साखरेशी, म्हणून साखर हे झालं उपमान. आंबा आणि साखर एकरूपच आहेत, एकसारखेच आहेत अगदी. जेवढी साखर गोड तेवढाच आंबा गोड, म्हणून आंबा आणि साखर उपमेय आणि उपमान एकरूप आहेत, अभिन्न आहेत, म्हणून रूपक अलंकार झाला आहे. पुढे चौथं उदाहरण पहा. आईच्या रूपाने प्रत्यक्ष देव धरणीवर अवतरला. कोणाचं वर्णन आलं इथे? आईचं.
आई हे झालं उपमेय. आईची तुलना कोणाशी केली? देवाशी. बरं ना. आई म्हणजे प्रत्यक्ष देवच, म्हणजे उपमेय हे उपमानासारखं आहे, म्हणून रूपक अलंकार. 5वं उदाहरण, सारे जग ही एक रंगभूमीच आहे. कशाची तुलना केली किंवा कोणाचं वर्णन आलं इथे मध्ये या वाक्यामध्ये? जगाचं, आहे की नाही. सारे जग, विश्व. त्याला कशाची उपमा दिली आहे साऱ्या जगाला? तर रंगभूमीची. रंगभूमी, बरं की नाही. ज्या ठिकाणी प्रत्येक कलाकार आपलं कला सादर करतो त्याला रंगभूमी म्हणतात. मग हे जग म्हणजे सुद्धा रंगभूमीचं आहे की नाही. कारण प्रत्येक इथली जगातली प्रत्येक माणसं म्हणजे कलाकार आहेत. प्रत्येकजण आपापली कला वठवतं आणि आपलं आयुष्य संपलं की निघून जातं. जसं रंगभूमीवरचाच लोक भूमिका बजावतात, त्याचप्रमाणे जगातले आपण सगळे आपली भूमिका बजवायलाच आलो आहे, हो की नाही. आणि म्हणून सारं जग हे उपमेय आहे आणि जगाला कशाची उपमा दिली? तर रंगभूमीची, म्हणून रंगभूमी हे उपमान. मग जग आणि रंगभूमी एकरूप आहेत, एकच आहेत, अभिन्न आहेत, म्हणून इथे रूपक अलंकार झालेला आहे. पुढे 6वं वाक्य, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे. आता आम्ही म्हणजे कोणाचं वर्णन आलं इथं? तर आदिवासी, वनवासी मुलं जे आहेत, आदिवासी लोक, तर मुलं त्यांचं आहे. आपल्याला कविता आहे पहा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. त्या वनवासी ही कविता आहे, त्यातल्या ओळी आहेत. आम्ही म्हणजे हे वनवासी आदिवासी लोक आहेत, मुलं आहेत. मग ते कसे आहेत? तर वाघाच्या लवणाचे आणि वांदार नळीचे, हे दोन त्यांना काय दिले? दोघांची म्हणजे या आदिवासी मुलांची तुलना वाघाच्या लवणाचे आणि वांदार नळीचे. वाघाच्या लवणाचे म्हणजे या ठिकाणी वाघांचं वास्तव्य असतं ती जागा, आणि वांदार नळी म्हणजे काय? माकडांचं वास्तव्य ज्या ठिकाणी असतं ती जागा. अशा प्रकारे हे आदिवासी मुलं आहेत, म्हणून ही आदिवासी मुलं आणि वाघ आणि वांदर हे दोन्ही एकरूपच आहेत, म्हणून इथे रूपक अलंकार झालेला आहे. आता रूपक अलंकाराचे आणखीन वैशिष्ट्य, हे जे शब्द तुम्हाला माहिती आहेत पहा, कोणकोणते शब्द असतात? केवळ, प्रत्यक्ष, म्हणजे. मग आणखीन तुमच्या मनाने तुम्ही उदाहरण तयार करू शकता. गुरु साक्षात परब्रह्म, ओके नाही, हे नेहमीचं वाक्य आपलं, गुरु साक्षात परब्रह्म. मग इथे कोणाचं वर्णन आलंय? तर गुरूंचं. गुरु हे उपमेय आहे आणि गुरु म्हणजेच कोण आहेत? परब्रह्म. परब्रह्म हे उपमान आहे, म्हणून येथे रूपक अलंकार झालाय. पुढचं उदाहरण, प्रयत्न हाच परमेश्वर. प्रयत्न हाच परमेश्वर. कोणाचं वर्णन केलंय? तर प्रयत्न, आहे की नाही. कोणाची तुलना केली? प्रयत्नाची. कशाशी? परमेश्वराची. प्रयत्न म्हणजेच परमेश्वर आहे, म्हणून इथे उपमेय उपमानासारखं आहे, या ठिकाणी रूपक अलंकार झालेला आहे. पुढे, पाणी हेच जीवन, जनसेवा हीच ईश्वर सेवा, सुंदर अक्षर हाच खरा दागिना, चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती. अशा प्रकारे ही रूपक अलंकाराची आणखी उदाहरणं आपल्याला देता येतील. शाळा म्हणजे दुसरी आईच. पुढचं एक उदाहरण पहा, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, बरं की नाही. देह म्हणजेच काय? देवाचं मंदिर. मग देह काय झालं? उपमेय, आणि देवाचे मंदिर उपमान. नंतर आत आत्मा परमेश्वर. आत्मा म्हणजेच कोण? परमेश्वर. मग उपमेय झालं आत्मा, उपमान झालं परमेश्वर. लक्षात आलं? अशा प्रकारे उपमेय आणि उपमान हे दोन्ही एकरूप आहेत असं वर्णन जिथे केलेलं असतं तिथे रूपक अलंकार होतो. पुढचा आहे व्यतिरेक अलंकार. आता व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं, वरचढ असतं. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे ज्याचं वर्णन आले ना ते ज्याच्याशी त्याची तुलना केली त्याच्यापेक्षाही हे श्रेष्ठ असतं, म्हणून व्यतिरेक अलंकार होतं तिथे. आता उदाहरण दिले पहा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्याच्यामध्ये कोणाचं वर्णन आलंय? तर देवाचे नाव किंवा नाम हे उपमेय आहे. देवाच्या नामाची तुलना कोणाशी केली? अमृताशी केली. पण देवाचं नाव हे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, बरोबर की नाही. मग उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून या ठिकाणी व्यतिरेक अलंकार झालेला आहे.
मग उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन जिथे केलेलं असतं तिथे व्यतिरेक अलंकार होतो. मग व्यतिरेक अलंकाराची वैशिष्ट्य लक्षण म्हणजेच काय? व्याख्या. लक्षण म्हणजे काय? व्याख्या. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक अलंकार होतो. त्याचं वैशिष्ट्य आहे की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं. आणि बऱ्याच वेळा याच्यामध्ये हून किंवा पेक्षा यांसारख्या शब्दांचा वापर हा केलेला असतो. आता व्यतिरेक अलंकाराची उदाहरणं आहेत. कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. आता ओज याचं वर्णन आले इथे की नाही, म्हणून उपमेय आहे ओज. आणि हे ओज कशापेक्षाही बलवान आहे तर कामधेनूच्या दुधापेक्षा. म्हणून ओज हे झालं उपमेय आणि कामधेनूचं दूध हे झालं उपमान. मग ओज म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. ओज कामधेनूच्या दुधापेक्षाही बलवान आहे म्हणून उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. दुसरं उदाहरण, मखमलीहुनी मऊ तुझे गाल बाळा. मखमलीहुनी मऊ तुझे गाल बाळा. कशाचं वर्णन आलंय? बाळाचे गाल हे उपमेय झालं. आता बाळाच्या गालाची तुलना कशाशी केलेली आहे? मखमलीशी. पण बाळाचे गाल मखमलीपेक्षा मऊ आहे. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून येथे व्यतिरेक अलंकार झाला आहे. तिसरं उदाहरण, सांज खुले सोन्याहुनी पिवळेही पडले ऊन. सांज खुले सोन्याहुनी पिवळे पडले ऊन. कशाचं वर्णन आलं इथे? उन्हाचं वर्णन आलं, हो की नाही? उन्हाची तुलना कशाशी केली? सोन्याशी. पण ऊन हे सोन्यापेक्षाही पिवळं आहे म्हणजे उपमेय ऊन हे उपमान सोनं याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून इथे व्यतिरेक अलंकार झाला आहे. चौथं उदाहरण, रतीहून सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला. कोणाचं वर्णन आले इथे? मदन मंजिरी, ठीक नाही? ही मदन मंजिरी कशी आहे? रतीहून सुंदर. म्हणजे मदन मंजिरी हे उपमेय आहे. रती हा काय आहे? उपमान आहे. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून या ठिकाणी व्यतिरेक हा अलंकार झाला आहे. आता व्यतिरेक अलंकाराची आणखीन उदाहरणं पहा. संगे असता नाथा आपण प्रासादाहुनी प्रसन्न कानन. आता आणखी काही उदाहरणं सांगते मी व्यतिरेक अलंकाराची. संगे असता नाथा आपण प्रासादाहुनी प्रसन्न कानन. कानन म्हणजे अरण्य. मग प्रासाद म्हणजे राजवाडा. मग कशाचं वर्णन आले तर कानन अरण्य हे उपमेय आहे. हे राजवाड्यापेक्षाही अरण्य श्रेष्ठ आहे म्हणून प्रासादाहुनी प्रसन्न कानन उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ म्हणून व्यतिरेक अलंकार आलेला आहे. आता आणखीन काही उदाहरणं तुम्ही मनाने तयार करू शकता. मी शब्द दिला समजा तुम्हाला, कर्ण, गणेश आणि दानशूर हे 3 शब्द आहे. मग कर्ण कसा दानशूर आहे? मग आपल्याला त्याचं व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण कसं तयार करता येईल? कर्णाहूनही दानशूर हा गणेश. नंतर दुसरं दिलं शब्द मी दिले समजा तुम्हाला, सिंह, राजा आणि शूर हे 3 शब्द दिले. तर कशा प्रकारे होईल हे उदाहरण? म्हणजे राजा सिंहापेक्षाही शूर. मग कसं होईल उदाहरण व्यतिरेक अलंकाराचं? सिंहाहूनही शूर असा हा राजा. पुढे, स्वर्गाहूनही श्रेष्ठ माझी मायभूमी. माझी मायभूमी हे उपमेय आणि स्वर्ग हे उपमान. माझी मायभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ म्हणजे उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ व्यतिरेक अलंकार. देवाहूनही प्रेमळ माझी आई. माझी आई उपमेय, देव उपमान. माझी आई देवापेक्षाही प्रेमळ म्हणजे उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ हे आहे व्यतिरेक अलंकार. आता कृती दिलेल्या काल तुम्ही या सोडवल्यात, हो की नाही? तर पहा आपल्या बरोबर आहेत का ते पाहायचे. फक्त रूपक अलंकार याचे लक्षण सांगून उदाहरण. लक्षण म्हणजे व्याख्या लिहायची आणि उदाहरण लिहायचे. तसंच व्यतिरेक अलंकाराची व्याख्या लिहायची, उदाहरण लिहायचं. लक्षण म्हणजे काय? व्याख्या लिहायची आणि उदाहरण. वैशिष्ट्य विचारलं तर वैशिष्ट्य वेगळे आहेत पहा.
दुसरा प्रश्न दिलाय, पुढील ओळीतील उपमेय व उपमान ओळखा. फक्त उपमेय आणि उपमान ओळखायचं आहे. ही उदाहरणं झालेली सगळी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. उपमेय काय, कशाचं वर्णन आलंय? देवाचं नाव हे उपमेय. अमृत हे उपमान. फकीरा म्हणजे वारणेचा वाघ. कोणाचं वर्णन आलंय? फकीराचं. मग ते झालं उपमेय. वारणेचा वाघ हे उपमान. आई म्हणजे साक्षात परमेश्वर. आई उपमेय, परमेश्वर उपमान. रतीहून सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला. मदन मंजिरी उपमेय, रती उपमान. आता अलंकार ओळखायचा आहे. उपमेय उपमान लिहायचे, स्पष्टीकरण द्यायचे. पहा, पहिला आहे, हा आंबा म्हणजे केवळ साखरच. कोणता अलंकार आहे? हा आंबा म्हणजे केवळ साखरच. शब्दांवरून कळलं पाहिजे आपल्याला. केवळ शब्द असेल तर रूपक अलंकार. बरोबर. मग उपमेय कोणतं? आंबा हे उपमेय, साखर हे उपमान. मग स्पष्टीकरण काय द्यायचंय? तर आंबा हा एवढा गोड आहे की जणू काही साखरच आहे. म्हणजे आंबा आणि साखर यांच्यात एकरूपता आहे, ते अभिन्न आहेत. उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत, म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे. हे तुमचं स्पष्टीकरण येईल. दुसरं, देवाहूनही महान आहे माझी आई. कोणाचं वर्णन आलंय? ते उपमेय, आईचं वर्णन आहे की नाही. माझी आई हे उपमेय. उपमान काय? देव. बरोबर. पण आई कशी आहे? देवाहून महान, म्हणजे उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ, म्हणून कोणता अलंकार? व्यतिरेक अलंकार. बरोबर. मग स्पष्टीकरण काय देणार? तर माझी आई हे उपमेय आहे. आई ही देवाहूनही महान आहे, म्हणजे देवापेक्षाही महान आहे, श्रेष्ठ आहे. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून येथे व्यतिरेक अलंकार झाला आहे. तिसरं उदाहरण, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव हे उपमेय. देवाच्या नावाची तुलना कशाशी केली? अमृताशी. पण देवाचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे, ठीक नाही. म्हणून उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून येथे व्यतिरेक अलंकार झाला आहे. सारे जग ही एक रंगभूमीच आहे. सारे जग हे उपमेय, रंगभूमी उपमान. कोणता अलंकार? उपमेय हेच उपमान, एकरूप आहे दोन्ही पण. रूपक अलंकार. उपमेय म्हणजे सारे जग ही रंगभूमीच आहे. उपमेय सारे जग आणि उपमान रंगभूमी, या दोन्ही गोष्टी एकरूप आहेत, अभिन्न आहेत, म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे. पुढील ओळीतील उपमेय व उपमान ओळखून अलंकाराचे नाव लिहा. कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. उपमेय आहे. काय आहे उपमेय? ज्याचं वर्णन आलंय ते उपमेय. ओज. बरं की नाही. ओज म्हणजे सामर्थ्य, ताकद, बल. तर ओज हे झालं उपमेय आणि उपमान आहे कामधेनूचे दूध. मग अलंकार कसं आहे? तर तिचं ओज किंवा बल, सामर्थ्य कामधेनूच्या दुधापेक्षाही बलवान आहे. उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. मग कोणता अलंकार? व्यतिरेक अलंकार. दुसरं उदाहरण, आमचे काका साक्षात जमदग्नीचा अवतार. कोणाचं वर्णन आलंय? आमचे काका हे उपमेय. काकांची तुलना कोणाशी केली? जमदग्नी ऋषींशी. जमदग्नी हे उपमान, पण काका आणि जमदग्नी अगदी एकरूपच आहेत, साक्षात, आहे की नाही, म्हणून रूपक अलंकार. 3, मखमलीहून मऊ तुझे गाल बाळा. उपमेय आहे बाळाचे गाल, उपमान आहे मखमल, पण बाळाचं गाल मखमलीपेक्षा मऊ, म्हणून उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ, म्हणून व्यतिरेक अलंकार. शाळा म्हणजे दुसरी माताच. कोणाचं वर्णन आले? शाळेचं. शाळेची तुलना कशाशी केली? मातेशी, म्हणून शाळा हे उपमेय, माता हे उपमान. शाळा आणि माता एकच आहे, एकरूप आहे, म्हणून रूपक अलंकार. पहा, पुढील उदाहरण वाचा व तक्ता पूर्ण करा. उपमेय आणि उपमान ओळखायचे. पहिलं उदाहरण, सांज फुले सोन्याहुनी पिवळे ही पडले ऊन. कशाचं वर्णन आलंय? ते उपमेय. कशाचं वर्णन आलंय पहिल्या उदाहरणात? उन्हाचं, म्हणून ऊन हे उपमेय आणि सोने हे उपमान. आलं लक्षात? लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. कोणाचं वर्णन आलं? लहान मूल, ते झालं उपमेय. लहान मुलाची तुलना कशाशी केली? मातीचा गोळा, म्हणून मातीचा गोळा झालं उपमान. रतीहून सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला. मदन मंजिरीचं वर्णन आले, म्हणून मदन मंजिरी उपमेय, रती उपमान.
समजलं सर्वांना? आता मी जी उत्तरं सांगितले त्यानुसार काल तुम्ही लिहिलेली उत्तरं बरोबर आहेत का ते तपासून पहा. धन्यवाद. काही शंका असतील तर नक्की फोन करा मला.